ठाणे महापालिकेतर्फे दिला जातो, पण तो दिला गेला एकनाथ शिंदेच्या हस्ते आणि तो मिळालेला आहे त्या लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स याच्यामध्ये अनेक ठिकाणी लेखन करतात. त्यांचं लेख सगळीकडे आवर्जून वाचले जातात. उदय निरगुडकर सारख्या मोठमोठ्या लोकांची त्यांना लगेच पोचपावती मिळते आणि त्यांनी सुद्धा त्या म्हणजे माझ्या आत्या आहेत, माझ्या वडिलांची सख्खी बहीण, आणि त्यांनी सुद्धा स्वतःहून सांगितलं की नाही मी हे करेन, माझ्यातर्फे सुद्धा ही सेवा असेल. तर मी यापुढची सूत्र संपदा वाघ यांच्याकडे देतो. थँक्यू. नमस्कार. श्री संस्थान गौडपादाचार्य कवळे मठातील सर्व देवदेवतांना अत्यंत आदराने, श्रद्धेने आणि भक्तिभावाने वंदन करून नमस्कार. श्री संस्थान गौडपादाचार्य कवळे मठातील सर्व देवदेवतांना त्यांच्या आदराने, भक्तीने आणि विश्वासाने वंदन करून मठाचे स्वामी परमवंदनीय शिवानंद सरस्वती गौडपादाचार्य यांच्या चरणी श्री गौरी तनय सहर्ष सादर करीत आहे अविट कोडीच्या भक्ती संगीताचा कार्यक्रम भक्तिरंग. चातुर्मासातला अत्यंत पवित्र असा श्रावण महिना आहे आणि या महिन्यात अत्यंत समृद्ध आणि गौरवशाली परंपरा लाभलेल्या या श्री संस्थान या मठामध्ये, कवळे मठामध्ये आम्हाला गायन सेवा देण्याची संधी दिल्याबद्दल मी संस्थानचे विश्वस्त आदरणीय सुधीरजी फडणीस यांचे सुरुवातीलाच मी आभार मानते. ते मला वाटतं येणार आहेत थोड्या वेळाने. आणि आज आम्हा सिंकर कुटुंबियांसाठी एक दुग्ध शर्करा योग म्हणजे आज माझी आई आणि गौरी तनयच्या संस्थापिका आणि मुख्य गायिका श्रद्धा सिंकर यांच्या आजे सासूबाई कैलासवासी इंदुमती सिंकर यांचा जन्मदिवस आहे आणि या दिवशी त्या आशीर्वाद द्यायला तर त्या इथे मनाने उपस्थित आहेत असा आमचा विश्वास आहे. तर कार्यक्रमाच्याकडे वळूया. तर या कार्यक्रमात तुम्हाला माहिती आहे प्रारंभाचं पहिलं गीत म्हणजे गणरायाचं स्मरण, त्याला आळवणी. तर हे तुझं मागतो मी आता, हे आपलं पहिलं गीत आहे. हे 3 शब्द जरी उच्चारले ना तरी आपल्या कानात हृदयनाथांच्या संगीतातून उमललेला लता दिदींचा आवाज घुमायला लागतो. पण तुम्हाला संगीतकार आणि ते गायिका माहिती आहेत, पण ह्या गाण्याचे गीतकार कोण आहेत हे कदाचित माहीत नसेल. ते आहेत नांदेडचे कवी हे रामकृष्ण बापू सोमयाजी यांनी प्रचंड गणित भक्त होते. यांनी 18व्या शतकात केलेलं हे गीत आहे. ते संस्कृत महान पंडित होते आणि गुरु परंपरा हा 3 खंडाचा संस्कृत ग्रंथ त्यांच्या नावावर आहे. तर या काळात त्यांनी गणपतीला उद्देशून 5 शब्द वापरलेले. एक एकदंत, गजानन, आवाज येत नाही, एकदंत, गणपती, गजानन, धरणीधर आणि इक्षु चापधर. त्यातल्या पहिल्या 3 शब्दांचे अर्थ माहिती आहे. धरणीधर म्हणजे धरणीला धारण करणार, अर्थात धरणीला, पृथ्वीला आधार देणार. आणि इक्षु चापधर, इक्षु म्हणजे ऊस, चापधर म्हणजे धनुष्य, ज्याने ऊसाचं धनुष्य हाती घेतला आहे असा, असे ते नांदेडचे मूर्ती असेल बहुधा. आणखीन एक वेगळा शब्द याच्यामध्ये विरुठावी. विरुठावी म्हणजे स्थिर व्हावी, तुझ्या चरणी विरुठावी असा आणखीन एक शब्द या गाण्यामध्ये वेगळा आहे. तो विरुठावी म्हणजे स्थिर व्हावी, तुझ्या चरणी माझी भक्ती स्थिर व्हावी असं हे मागणं आहे. तर ह्याच्यात काय काय आणखीन मागितलंय ते आपण आता ऐकूया. ते सादर करत आहे श्रद्धा. माझं नाव
ज्योती कलश झलके. ज्योती म्हणजे अर्थात प्रकाशाच्या ज्योती आणि कलश म्हणजे घट. ज्योती कलश झलके म्हणजे सृष्टीमध्ये दैविक प्रकाशाचे घट उलगडत आहेत. पहाटेची रम्य वेळ आहे. पहाटेची सूर्यकिरण नुसतीच प्रकाशात पसरू लागलेली आहे. रिमझिम पाऊस पडतोय. रानबाटा सगळ्या ओल्या झालेल्या आहेत आणि मंदिराच्या मागे गोपुरामागे पाखरांचा थवा उडतोय. अशा प्रातःकाळच्या सुंदर वातावरणाचं वर्णन या गीतात आहे. हे गाणं हे नुसतं कानाने नाही ऐकायचं बरं का. हे गाणं मनाने ऐकायचं. हे गाणं हृदयाने ऐकायचं. म्हणजे कळतं की देव फक्त मूर्तीत नाही तर तो चराचरात आहे. म्हणतात ना, कण कण में वास आहे तेरा, क्षण क्षण में वास आहे तेरा. तर हे गाणं डोळे मिटून ऐकलत ना तर तुम्हाला ध्यानावस्थेचा अनुभव येतो. तोच अनुभव आता आपण घेऊया श्रद्धाच्या आवाजात.
आलेलं नंदू म्हणून यांच्या संगीताखाली गाणं मंगेशाचं भजन आहे. हे सर्वांना परिचित असेल असे नाही. मी हे प्रथम काल रात्री आहे आणि ते गाणं ऐकताना मग मंगेशाच्या देखणेपणाचं, ऐश्वर्याचं, त्याच्या दैवी स्वरूपाचं हे जे वर्णन ऐकताना भारावून गेलं. आता राजेशाही थाट म्हणजे काय, तर त्याचं दरबार, त्याचं आणखी वैभव, त्याची मुद्रा, हे सगळं राजेशाही आहे. आणि वेशधारी ईश्वर म्हणजे हा ईश्वर नेहमी वेगवेगळी रूपं धारण करतो. कधी करुणामय असतो, तर कधी राजेशाही असतो. तर ह्या गाण्यातून मंगेशाची वेगवेगळी रूपं अतिशय आर्ततेने आपल्यापुढे सादर करण्यासाठी येत आहे अवधूत. नमो दुर्गे महादुर्गे नवदुर्गे स्वरूपिणी कैवल्यवासिनी शांता दुर्गे नमोस्तुते. अंबिके जगदंबिके करुणांबिके जय पाहि मां. भक्तवत्सलनायके शांतांबिके जय रक्ष मां. राजेशाही थाटाचा वेशधारी राजेशाही थाटाचा वेशधारी राजेशाही थाटाचा वेशधारी बधा मंगेशिला बधा मंगेशिला बधा मंगेशिला देव आसा मंगेश राजेशाही राजेशाही
Thank you.
वा सुंदर. पुढचं गाणं आहे तेही दत्तगुरूंचंच आहे. निघालो घेऊन दत्ताची पालखी. हे अतिशय लोकप्रिय गीत आहे. हे आमचे ठाण्याचे कवी प्रवीण टवणे यांनी लिहिलेले आहे आणि त्याला संगीत दिले नंदू मोनक यांनी. तर प्रवीण टवणे यांच्या आठवणी या गाण्याशी निगडीत आहे. ते म्हणाले ह्या गाण्याच्या लोकप्रियतेने मला सगळ्या वाटा खुल्या झाल्या, सगळी प्रवेशद्वारं खुली झाली. म्हणजे पंढरपूरच्या विठोबापासून ते विमानतळावरील सुरक्षा चाचणीपर्यंत सगळीकडे मला प्रवेश आरामात मिळायला लागला. आणि त्या गाण्याची ऊर्जा म्हणाले आजही माझ्या अंगात प्रवेश आहे. पण नंदू मोनक हे जे त्याचे संगीतकार आहेत ना, त्यांचे अत्यंत हृदय अशी आठवण ह्या गाण्याशी जोडलेली आहे. त्यांनी 96 चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं आहे नंदू मोनक यांनी आणि अनेक गीतांना. ते उत्कृष्ट म्हणजे संगीतकार तर होतेच, पण उत्कृष्ट व्हायोलिन वादकही होते. ते संगीतकार तर होते पण उत्कृष्ट व्हायोलिन वादकही होते नंदू मोनक. तर 17 सप्टेंबर 2016 हा दिवस. त्या दिवशी प्रभादेवीच्या पु ल देशपांडे अकॅडमीतल्या ते मिनी थिएटरमध्ये एक कार्यक्रम ठेवला होता. जुगलबंदी होती. शैलेश भागवत यांचं सनईवादन आणि नंदू मोनक यांचं व्हायोलिन वादन आणि सगळं ते मिनी थिएटर पूर्ण भरलं होतं. आणि कार्यक्रम ऐन टिपेला जेव्हा गेला तेव्हा नंदू मोनक यांनी आपला हुकमाचा एकटा काढला, निघालो घेऊन दत्ताची पालखी. आणि सगळे श्रोते तल्लीन होऊन गेले. आणि शेवटी गजर सुरू झाला ना शेवटचा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि सगळे श्रोते डोलायला लागले. आणि अशी सूरसमाधी लागलेली असतानाच नंदू मोनक अचानक खाली कोसळले आणि त्या सुरांच्या पालखीत बसवून दत्तगुरूंनी त्यांना आपल्याकडे ते घेऊन गेले. ते हे जेव्हा मी बातम्या ऐकलं तेव्हा मला ती आठवण आली की तुकाराम संत तुकारामानं बघा विठोबाने पुष्पक विमान पाठवलं ना वैकुंठाला न्यायला. तसे हे महान ईश्वरचं महान आणि असे हे महान भक्त पण. तर त्या अशा भक्ताने अशा महान भक्ताने संगीत केलेलं आपण आता गाणं ऐकूया. निघालो घेऊन दत्ताची पालखी. अवधूत साधन. सर्वांना नम्र विनंती माझं आवाहन, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामघोषामध्ये आपण सामील व्हा. म्हणा ना, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा
किती हे छान आई, दर्शन किती हे छान, दर्शन किती हे छान आई, दर्शन किती हे छान. मूर्ती सुंदर
मिनिटं डिस्टर्ब करतो. हे गाणं ज्यांनी रचलं त्या सुनीताई भास्करराव मंत्री यांचं बरंचसं खानदान आज इथे उपस्थित आहे. तर मी त्यांची जर ओळख करून देतो. त्यांच्या 2 मुली म्हणजे माझ्या सासूबाई मृणालिनी तेंडुलकर म्हणजे आधीच्या चंद्रकला मंत्री आणि त्यांच्या ज्येष्ठ भगिनी मंगला केकरे. त्यांच्या 4 नाती इथे आहेत. सगळ्यात मोठी कादंबरी मंत्री त्याच्यानंतर अमृता मंत्री अमृताबाई, श्रद्धा सिंकर आणि श्रुती खानोलकर. त्याच्यात त्यांचा नातू नागसून आणि पणतू हे सुद्धा उपस्थित आहे. त्यांचा नातू स्वप्नेश मंत्री वर आला आणि त्याची बायको विनीता मंत्री. विनीता कुठे आहे? आणि पणतू तो विक्रांत मंत्री. आणि मी आणि यश खानोलकर 2 नात जावई. यश एवढे सगळे आज उपस्थित आहेत. आणि अरे गीता मामी पागे म्हणजे सिंधुताई मंत्रींचे सख्खे मोठे भाऊ म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटमधील पहिले सभापती विठ्ठलराव बागे त्याची सून गीता मंत्री त्या इथेच बाजूला राहतात पूर्णानंद सोसायटीमध्ये. आपण आणि पणतू अजून एक पणतू 2 पणतू. तर तेवढ्यासाठी त्यांची ओळख करून नाही करता सिंधुताईंचं खानदान इकडे आहे म्हणून स्वतः माईक हातात घेतात. आता आपण पुढे बोलू. मंत्रींचा मोठा परिवार इथे आहे त्यामुळे हे गाणं त्यांना स्वर्गसुख देणार नक्कीच वाटलं असेल. फार सुंदर गाणं झालं हे. आता याच्यानंतर पुढचं गीत आहे ते दुर्गेची आरती आहे. ही महिषासूर मर्दिनी रूपातली दुर्गेची आरती आहे. त्याच्यात आहेत तो वळी की जय देवी जय महिषासूर मर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. सुरवर ईश्वर वरदे म्हणजे काय की जिने देवालाही शक्ती दिली, देवालाही वर दिला अशी जी शक्ती आहे तिची आरती. आता तुम्हाला थोडंसं अध्यात्म सांगते की महिष हा रेड्या म्हणजे रेड्याचं प्रतीक आहे महिष म्हणजे. आणि तो रेडा म्हणजे पुढचा रेडा म्हणजे अज्ञान. अज्ञान म्हणजे आपल्याला शाळेत पाठ्यपुस्तकातलं अज्ञान नव्हे तर हे अज्ञान म्हणजे मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी झाला, माझ्या जन्माचं प्रयोजन काय हे न समजणं हे अज्ञान. आणि हे अज्ञान दूर करून म्हणजे ह्या अज्ञानरूपी रेड्याला मारून आपल्यामध्ये दुर्गा आपल्याला प्रसन्न करायची. तर हे जे गीत आहे ना त्याचे रचनाकार म्हणजे गीतकार कोण आहेत ना याबद्दल मतभेद आहेत. कोण म्हणतं रामदास स्वामींनी लिहिली, कोण म्हणतं संतश्रेष्ठ नरहरी सोनारांनी लिहिली. कारण त्याच्यात एक आहे बघा नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा. पण थिंक महाराष्ट्र म्हणून एक साईट आहे, अभ्यासू साईट आहे. त्या साईटवर एक विस्तृत आणि सगळ्यांना पटणारा असा लेख आहे. तर त्यांनी म्हटले की नरहर मालू कवी हे तेलंगणचे एक मोठे कवी होऊन गेले. म्हणजे ते तेलंगण आणि नांदेड यांच्या बॉर्डरवर जे पारकर म्हणून गावे तिथले आहेत. नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. त्या नरहर मालू कवीने गीत रचना केलेली आहे असं सांगितलेलं आहे. आणि त्याच्यात पदपंकजलेशा नरहर तल्लीन झाला. पदपंकजलेशा म्हणजे काय? पदपंकज म्हणजे चरण कमळ. तर तुझ्या चरण हे जगज्जननी जगदंबे हे तुझ्या चरण कमळावरील जोडीचा मी कण झालेलो आहे आणि तुझी आरती करतो आहे. तर तू मला आश्रय दे, माझा करुणा कर अशी ह्या नरहर मालू कवींनी प्रार्थना केलेली आहे. सुखकर्ता दुःखहर्ता यानंतर घरोघरी म्हटली जाणारी आरती आहे दुर्गे दुर्गटवारी. तर आपण त्याच तल्लीनतेने हा सगळा अर्थ मनात ठेवून ही आरती ऐकूया. सादर करतायत दोघंही अवधूत आणि श्रद्धा. आजकालचे आघाडीचे संगीतकार अजय अतुल यांनी आपण इतके वर्षानुवर्ष गेले 5-7-10 दशक ही आरती म्हणत असू, परंतु त्याचं नवीन रूपामध्ये असं एक अतिशय सुंदर अशी चाल अजय अतुल यांनी लावलेली आहे. अतिशय सुंदर चाल की ज्याच्यामध्ये आपण तल्लीन होऊन जातो, भक्तिमय होऊन जातो. तर आम्ही ती गाण्याची प्रयत्न करतो. थोडा वेगळा याच्यामध्ये भाग आहे पण फायनली ती अल्टिमेटली श्री शांतादुर्गेची दुर्गे मातेची आरती आपण सर्वांनी आरती म्हणतो. धन्यवाद. Boom,
दुर्गेची आराधना केल्यानंतर आता पुढचं आहे परत शंकराची विनवणी. गाजलेली भक्तिगीत या अल्पमधले हे गीत आहे शंभो शंकरा. शंभो हे शिवाचं अत्यंत भक्तांचं अतिशय आवडतं असं नाव आहे. शंभो म्हणून हाक मारायला भक्तांना खूप आवडतं. तर ह्या शिवाला विनवणी केली आहे की तुम्ही जागे व्हा, या विश्वाचा अंधार दूर करा आणि सर्वत्र चैतन्य पसरवा. शिवच आपल्या आयुष्यातील संकट दुःख दूर करणार हा सर्व भक्तांचा अतिशय विश्वास आहे. तर हे जे गीत आहे हे स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेले 1930 साली. बाबूजीने संगीत दिलंय आणि त्या गाण्याचं जेव्हा रेकॉर्डिंग केलं तेव्हा ते बाबूजीला अपेक्षित होतं ना त्या गाण्यात ते येत नव्हतं. तेव्हा त्यांनी काही एक मोजके शब्द उच्चारले की हे गीत म्हणजे तांडव नाही, ही आराधना आहे. हे गीत या गीतामध्ये ओढ हवी, लई बरोबर भक्ती हवी. हे त्यांची 2-3 वाक्य ऐकली आणि अनुराधा पौडवाल होता त्या गायिका
तर ते लगेच संपूर्ण चित्र बदललं आणि त्या गाण्यात जिवंतपणा आला सगळा आणि सगळे जिवंत आर्तता आली त्याची. तर तीच आर्तता आपण ऐकूया श्रद्धाकडून शंभो शंकरा. कलाकाराची ओळख करून घेऊ. मगाशी माझी ओळख जरा बडा चढा के आमच्या सिद्धार्थाने सांगितले आहे, तर बाकीच्या कलाकारांचा मी परिचय करून देते. तर आज ह्या कार्यक्रमाची
संकल्पना ज्यांची आहे त्या गौरी कलेच्या संस्थापिका आणि आजच्या प्रमुख गायिका श्रद्धा सिंगकर या संगीत विशारद आहेत. शिवाय नाट्य संगीताचे डिप्लोमा त्यांच्यापाशी आहे. त्यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर केलं आहे आणि त्या मल्टीनॅशनल कंपनी होत्या. आता त्यांची स्वतःची इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरी फर्म आहे आणि मुख्य म्हणजे हा गाण्याच्या छंदासाठी आता त्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावले. दुसरे जे गायक आहेत अवधूत रेगे. जनमानसात लोकप्रिय झालेल्या श्यामांग इव्हेंट्स व एंटरटेनमेंटचे संस्थापक असलेले अवधूत अल्फा ही सारेगमचे विजेते आहेत. त्यांनी MBA केले असून ते कोटक, ICICI, बिर्ला, व्होडाफोन अशा नामांकित कंपन्यातून उच्च पदावर कामाला होते. पण संगीताची प्रचंड आवड असल्याने गेली 25 वर्ष ते या इंडस्ट्रीशी जोडले. भारत व दुबई येथे 800च्या वर म्युझिकल इव्हेंट्स हा आकडा कदाचित वाढलेला असेल, माझ्याकडे आधीची माहिती, त्याने आयोजित केले आहे. 7 मराठी चित्रपटांना व 30 अल्बम यांना त्यांचा आवाज लागला आहे. 50 जिंगल त्यांनी केले आणि त्यांच्या दिग्दर्शनाखाली संगीत दिग्दर्शनाखाली पद्मश्री सुरेश वाडकर, शंकर महादेवन, वैशाली सामंत, उत्तरा केळकर असे अनेक रथिक महारथी गायलेले आहेत. आमच्या सारस्वत चेंबर ऑफ कॉमर्सचा थीम सॉन्ग अवधूत रेगेंनी स्वतः रचना आणि गायले सुद्धा. जे सगळ्या कार्यक्रमाला आवडतं सारस्वत चेंबर. टाळ्या टाळ्या जोरात टाळ्या. माझ्या उजव्या बाजूला जे आहेत अजय दामले, तबल्यावर जय प्राप्त केलेले अजय हे दामले हे तबला विशारद तर आहेतच, शिवाय ते कॉम्प्युटर इंजिनियर असून त्यांचा कॉम्प्युटर संदर्भातील बिझनेस आहे. त्यांनी कुमार साधू, साधना सरगम आणि कितीतरी नावं असतील ना, आणि अनेक नामवंतांना त्यांनी साथ दिलेली आहे. मोठे मोठे लोक आहेत बघा. संवादिनीवर आहेत प्रमोद जोशी. त्यांनी संवादिनी वादनाचं प्रशिक्षण पंडित प्रकाश चिटणीस यांच्याकडे घेतलं आहे आणि गेली 20-25 कार्यक्रमात ठाण्याला तर मला वाटतं बहुतेक सगळ्या कार्यक्रमात संवादिनीवर ते दिसतात. सप्तसुराचे हा वाद्यवृंद, स्वरगुंज, अरे संसार संसार, गृहिणी रंग या कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. त्यांचा रेंज काय आहे माहिती का? कीर्तन ते वाद्यवृंद असा त्यांचा रेंज आहे त्यांच्या पेटीवादनाचा. असे हे मोठे कलाकार आज इथे गायन सेवा द्यायला आलेले आहेत. तर त्यांचं स्वागत करून पुढच्या गीताकडे वळते. पुढचं गीत आहे सर्वात्मका सर्वेश्वरा. ही कुसुमाग्रज, कवी कुसुमाग्रज यांनी लिहिलेली प्रार्थना आहे आणि ही ययाती आणि देवयानी नाटकात आहे. हे ययाती देवयानी नाटक आहे ना, हे महाभारताच्या एका कथेवर आहे. देवयानी तुम्हाला माहिती आहे, देवयानी ही राक्षसांचे गुरु शुक्राचार्य यांची कन्या आणि ती ययातीशी लग्न होता, राजा ययाती. पण ययातीला दुसऱ्याशी स्त्रीशी संबंध ठेवले म्हणून देवयानी रागावून त्याला शाप होते आणि तो तारुण्य आणि चैतन्य गमावून निष्प्राण होत पडतो. तेव्हा कच कोण तर देवाचे गुरु बृहस्पती यांचा मुलगा पुत्र कच हा शुक्राचार्यांकडे आलेला असतो मृत संजीवनी विद्या शिकण्यासाठी. आणि तो कच देवयानीला शांत करतो आणि तिला ययातीचं तारुण्य द्यायला भाग पडतो. आणि त्यावेळेला ही तिने केलेली मृत संजीवनी मंत्राच्या रूपातच ही नाटकात सादर केलेली आहे. त्यातलं एक वाक्य बघा, की यातलं एक वाक्य आहे की जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणा करा. हे वाक्य मला फार आवडतं, की म्हणजे ह्या सृष्टीत जे काही आहे सजीव निर्जीव त्या सगळ्यांवर करुणा करा, तुम्ही दया करा, त्याच्यावर कृपा करा, त्यांचं रक्षण करा, चुकलेल्याला मार्ग दाखवा, अहंकार सगळ्यांचं गळून जाऊ दे. म्हणजे कुसुमाग्रजांचं पसायदात म्हणता येईल असं हे गीत आहे. तर हे गीत आपण आता ऐकूया. सादर करत आहे ही प्रार्थना अवधूत सर्वात्मका सर्वेश्वरा. Oh
सर्वात्मकाच्या या प्रार्थनेनंतर पुढचं गीत आहे ते शांता शेळके यांनी शब्दबद्ध केलेले आहे. हृदयनाथांनी त्याला संगीत दिलेलं आहे आणि आशा भोसले यांनी गायलेलं महानंद चित्रपटातील हे गीत आहे मागे उभा मंगेश. कधी कधी आपण काही गाणी ऐकतो तर तेव्हा असं वाटतं की ही गाणी कशी रचत असतील, त्याच्या मागे काहीतरी असेल का गोष्ट. ह्या गाण्याच्या मागे एक छोटीशी गोष्ट आहे बरं का. तर मंगेशकर घराणं आणि शांताबाई यांचा घरोबा होता एकदम. तर एकदा लता दिदी म्हणाल्या शांताबाईंना की आम्ही सगळी देवदर्शनासाठी गोव्याला जातोय मंगेशीला, तर तुम्ही येता का. शांताबाई हो म्हणाल्या आणि त्या मंगेशकर फॅमिलीबरोबर गोव्याला गेल्या. मंगेशाचं दर्शन झालं आणि समोर पायऱ्या आहेत तुम्हाला माहिती आहे. त्या पायऱ्यांवर सगळेजण गप्पा मारत बसले होते. तेव्हा आशाबाई म्हणाल्या की हा केवळ मंगेश माझ्या पाठी एक उभा आहे ना, म्हणून मी एवढ्या संकटांना तोंड देऊ शकले किंवा आज जे मला यश मिळते ते सगळे ह्या मंगेशीच्या कृपेचं फळ आहे. त्या क्षणी तिथे बसलेल्या शांताबाई म्हणाल्या मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश. त्या क्षणी ते गीत जन्माला आलेलं आहे. तर ते इथे पण आपल्या समोर मंगेश आहे आणि तेव्हा आपण त्याचा आशीर्वाद घेऊया आणि ऐकूया श्रद्धेच्या मुखातून मागे उभा मंगेश. मागे उभा
पुढचं गीत आहे ते हे गंगेचा जय जय करणारे, गंगेचा जय जय करणारे हे गीत आहे. तर हे गंगेला भागीरथी हे नाव का पडलं याच्या मागे एक कथा आहे. ती रामायणातल्या बालकांडमध्ये मिळते किंवा भागवत पुराणात पण ती आहे. तर राजा सगर, ऐका ही गोष्ट खूप ऐकण्यासारखी आहे. राजा सगर राजा म्हणजे कोण? रामाचा, अयोध्येचा राजा, रामाचा पूर्वज, रामाचे प्रभू रामचंद्रांचे. तर ते एकदा त्यांनी ठरवलं की काय आपला मोठा यज्ञ करायचा. पण यज्ञासाठी तो वापरतात त्यांचा नेहमीचा घोडा, तो त्यांना कुठे दिसेना. तर मग त्यांनी आपल्या 60,000 पुत्रांना तो शोधण्यासाठी पाठवला. आणि शोधता शोधता तो घोडा त्यांना कपिल मुनींच्या आश्रमात सापडला. आणि आला असेल तो असा हुंड. पण ह्या पुत्रांनी कपिल मुनींवर चोरीचा आरोप केला. तर कपिल मुनी क्रोधित झाले आणि त्यांनी शापाने त्या 60,000 पुत्रांचं भस्म करून टाकलं. राजा सगर यांनी विनवणी केली की भस्म केलं पण त्यांना मुक्त तरी करा, त्यांचे पितर होतील ना. पण ते म्हणाले ते माझ्या हातात, ते जर गंगा पृथ्वीवर आली, अवतरली आणि तिचा अभिषेक केला त्या पाण्याने त्या राखेवर तर ते मुक्त होतील. मग कोण आणणार गंगा? मग राजा सगरचे पौत्र म्हणजे नातू हे भगीरथ, राजा भगीरथ, आपल्याला राजा आहे तो भगीरथ. त्यांनी हजारो वर्ष हिमालयात त्यांनी तपस्या केली. तेव्हा गंगा प्रसन्न झाली, म्हणाली मी येईन, पण माझ्या वेगाने पृथ्वी उद्ध्वस्त होईल, त्याचं काय? मग राजा भगीरथ पुन्हा हिमालयात, पुन्हा शिवाची आराधना. शिव प्रसन्न झाले आणि म्हणाले की मी ह्या गंगेला माझ्या जटेवर रोखून धरीन आणि मग मी तुझ्या मागे ती थोडी थोडी प्रवाहित करीन. आणि त्याप्रमाणे मला माहिती ना गंगा शिवाच्या जटात आहे. आणि मग ती हळूहळू प्रवाहित होऊन भगीरथाच्या मागे मागे गेली आणि त्या पाण्याचा जेव्हा अभिषेक झाला तेव्हा ते 60,000 पुत्रांना त्या मुक्ती मिळालेली आहे. आपण म्हणजे किती भगीरथ प्रयत्न हा शब्द आपण सहज वापरतो. भगीरथ प्रयत्न केले तेव्हा कुठे मला हे अमुक मिळाले. पण या भगीरथ प्रयत्नांच्या मागे केवढी भगीरथ गोष्ट आहे हे तुमच्या आता लक्षात येईल. तर अशा ह्या भागीरथी गंगेचं स्तवन करणारे जे गीत आहे जय गंगे भागीरथी, ते आपण ऐकूया अवधूत करू. Ah
सुंदर. आता आपण कार्यक्रमाच्या तसं शेवटाकडे जातोय. आता 3 गाणी 3 गीतं उरलेली आहेत. तर आता ह्यातलं जे पुढचं जे गीत आहे ते सुद्धा दुर्गेच्या महिषासुरमर्दिनी रूपातलेच गीत आहे. बघा श्रावण महिन्यात बरेच जण वेगवेगळ्या पोथ्या वाचतात ना, त्यात दुर्गा सप्तशती पोथी बरेच जण वाचतात. त्यामध्ये दुर्गा मातेने अनेक बलाढ्य राक्षसांबरोबर केलेल्या युद्धाचं वर्णन आहे. परंतु जेव्हा आपल्याला वाटतं ही पौराणिक कथा आहे, परंतु त्याचा खरा अर्थ न सद्गुरू शिकवल्यावर कळलं. बरं का, हे लक्षात ठेवा, ही लढाई बाहेर कुठे सुरू नाही आहे, ही आपल्या आत सुरू आहे लढाई. आणि हे राक्षस म्हणजे कोण, तर आपल्यातले दुर्गुण आहेत सगळे. म्हणजे आता पहिल्यांदा समोर जे आता येतात ते पहिले राक्षस कोण दुर्गेच्या समोर येतात, ते म्हणजे मधू आणि कैटभ असे नाव आहे. मधू म्हणजे कोण, मधू म्हणजे आपली स्तुती, आपलं कौतुक ऐकण्याची आपली जी ओढ असते ना, तो राक्षस मधू. आणि कैटभ कोण, तर दुसऱ्याचं वाईट, दुसऱ्याबद्दल वाईट ऐकण्याने होणारी खुशी म्हणजे कैटभ. हे राक्षस मारायला दुर्गेला 5000 वर्ष लागली. म्हणजे 50 जन्म आपल्याला हे दुर्गुण जायला लागतात. त्याच्यानंतर कोण येतं, चंडमुंड. चंडमुंड म्हणजे लोभ आणि मोह. मग येतात शुंभ निशुंभ म्हणजे काम क्रोध. आणि मग येतो तो महिषासूर. महिषासूर म्हणजे अहंकार. तो अहंकार मारायला दुर्गेला केवढे प्रयत्न करावे लागतात. तर जेव्हा हे सगळे राक्षस मरतात, सगळे राक्षस आपल्याला जेव्हा दुर्गुण मरतात तेव्हा मग आपल्याला प्रत्येकामध्ये दुर्गादेवी दिसायला लागते. आणि मग तेव्हा आपल्याला कळतं की मेरा जन्म धनवान होने के लिए नहीं, मेरा जन्म भगवान होने के लिए. भगवान हो जाओगे तेव्हा धनवान अपने आप हो जाओगे. पण
आणि हे धनवान म्हणजे काय? पैसे म्हणजे नव्हे, पैसा आणता म्हणजे धन नव्हे. हे धन म्हणजे दैवी संपत्ती. दया, क्षमा, प्रेम, शांती ही दैवी संपत्ती मग तुमच्यात यायला सुरुवात होते. हा सगळा अर्थ मनात ठेवून आपण हे दुर्गेचं स्तवन ऐकूया. ऐगिरी नंदिनी. हे खरं मोठं आहे, परंतु वेळेचा असल्यामुळे, प्रश्न असल्यामुळे आम्ही ते थोडक्यात सादर करत आहोत. सादर करते श्रद्धा. अतिशय द्रुत गतीत चालणारं हे स्तवन तुम्हाला नक्कीच दुर्गेच्या उपापर्यंत घेऊन जाईल. पुढचं पण गीत हे दुर्गेचं स्तवन आहे आणि दुर्गे
जय दुर्गे दुर्गती परिहारिणी, म्हणजे दुर्गती म्हणजे दुःख संकट तू दूर कर अशी पण दुर्गेला प्रार्थना केलेली आहे. दुर्गेला सांगितलं की तू भक्तांचं रक्षण करणारे आहे, तुझ्या तुझ्या स्मरणानेच हे भय निघून जातं, तेव्हा तू सर्वांचं रक्षण कर. तुम्हाला माहिती आहे का, महाभारताचं युद्ध कुरुक्षेत्रावर जेव्हा सुरू होणार होतं तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला दुर्गेचे पूजा करून त्याला सांगितलं होतं. या दुर्गेसंबंधीनं अनेक कथा प्रचलित आहेत. म्हणजे तिचं वाहन सिंहस्ता, नंतर तिची ती विविध रूप आहेत, शैलपुत्री रात्री 9 रूप, त्याचा अर्थ काय. पण एक 4 वयचीच गोष्ट सांगणार आहे तुम्हाला की तुम्हाला माहिती आहे की दुर्गेची मूर्ती बनवण्यासाठी बंगालमध्ये गणिकेच्या अंगणातली माती वापरतात. गणिकेच्या अंगणातली माती का वापरतात तर गणिकेला जेव्हा पुरुष येतात असं म्हणतात तेव्हा ते आपली सगळी शुद्धता आपली सगळी पवित्रता बाहेर तिच्या अंगणात सोडून आत जातात. त्यामुळे हे त्यांचे गुण आहेत, शुद्धता पवित्रता हे त्या मातीमध्ये मुरतात आणि म्हणून दुर्गेची मूर्ती त्या मातीची बनवण्याला मूर्तिकार प्राधान्य देतात. असं हे दुर्गेचं महात्म्य आहे. तर हे आपण गीत ऐकूया अवधूत करून. जय दुर्गे दुर्गती परिहारिणी. Hare
ताई आहेत आणि शेजारी ब्राह्मण आहे कुमार ब्राह्मण है ना, त्या दोघांनी भांड्या वाजवत अतिशय केले साथ दिले, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या गीताकडे येतोय. हे कार्यक्रमाचं शेवटचं आहे शिवतांडव स्तोत्र आहे. शिवतांडव स्तोत्र ह्याला ना संगीतकार कोण आहेत फारसे माहीत नाहीत किंवा गायक पण अनेक आहेत, संगीत पण अनेकांनी दिले, पण हे रचलंय कोणी माहिती आहे का? हे 17 लोकांचं हे जे शिवतांडव स्तोत्र आहे ते महाबलाढ्य अशा रावणाने रचलेलं आहे. यामध्ये शिवाचं रौद्र स्वरूपाचं वर्णन आहे, त्याच्या गळ्यातल्या सर्पमाळांचं आहे, त्याच्या डोक्यावरील जटेच्या अर्धचंद्राचं आहे, गंगेचं वर्णन आहे, त्याच्या तांडव नृत्याचं वर्णन आहे आणि असं अनेक ते वर्णन तुम्हाला या स्तोत्रामध्ये सांगतो. तर हे स्तोत्र रावणाने कसं रचलं आपल्याला काय माहिती, रावण आणि सीतेला पळवलं म्हणजे नकारात्मक भावना आपल्या मनात आली. पण रावण दशग्रंथी ब्राह्मण होता, अतिशय विद्वान होता आणि उत्कृष्ट वीणा वादन त्याचं करायचा आणि मुख्य सक्षम राज्यकर्ता होता. हा रावण एकदा त्याला काय वाटलं की हा कैलास शिवांचं पर्वताचं ते शिवांचं निवासस्थान आहे, तो कैलास उचलून आपल्या श्रीलंकेला घेऊन जाऊ आणि म्हणून त्याने तो आपला हात घातला खाली आणि तो कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला. पण साक्षात शिव बसले होते वरती, त्याने डावा पायाचा अंगठा नुसता दाबला खाली आणि रावणाचा हात चिरडला गेला. रावणाच्या लक्षात आली आपली चूक आणि त्याने लगेच काय केलं, त्याने आपल्या 10 मुखांनी ताबडतोब हे स्तोत्र रचलं आणि 10 मुखांनी ते गायला सुरुवात केली. भोळासा लगेच प्रसन्न झाले त्या स्तोत्राने आणि त्याला महान शिवभक्त म्हणून मान्यता दिली. तर हे स्तोत्र नुसतं ऐकल्याने, नियमित ऐकल्याने, गायल्याने तर आहेत, ऐकल्याने अनेक सुखसमृद्धी येते, आपली संकट दूर होतात, पितृदोष नाहीसे होतात. असं तुम्ही जर यूट्यूबवर शोधलं, शंकर महादेवांचं गाणं आहे, त्याच्याखाली त्याच्या 1 लाख कॉमेंट आहेत ह्या गाण्याने काय काय होतं. तर असं हे गाणं आहे. तर हे गाणं तुम्ही आता द्रुतगती लईतून तुम्ही श्रद्धापूर्वक ऐकणार आहात. परंतु इथे मी माझ्या वाणीला विराम देते, कारण ह्या गीताचे शिवतांडव स्तोत्राचे ते तरंग आहेत ते घरी जाईपर्यंत तुमच्या मनात तरंगत राहावेत ही इच्छा आहे. धन्यवाद. ऐकूया शिवतांडव स्तोत्र. जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले गले लंबि लंबि तांबू मंड तुंग मालिका रमट मट मट मंदिरात मट मट ताल तांडव तलोलु नृत्य जटाटकार संगम प्रमाणी वंदनी बोल विच वंदनी विराजमान मंडली धक धक धक
Gracias.